सावित्रीबाई फुले भाषण. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग, येथे जमलेली वडीलधारी मंडळी आणि बंधू भगिनींनो, आज आपण एका अशा महान व्यक्तिमत्वाच्या कार्याला आणि विचारांना आदरांजली वाहण्यासाठी जमलो आहोत, ज्यांनी समाजातील रूढीवादी बंधने तोडून स्त्री शिक्षणाची क्रांती घडवली. त्या म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सावित्रीबाई फुले यांचा विवाह 1840 साली महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. भारतातील मुलींची पहिली शाळा 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडेवाड्यात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली. त्यामुळे स्त्री शिक्षणाची नवी पहाट उगवली. तसेच सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला दिसतात. शिक्षिका, डॉक्टर, इंजिनियर, पायलट, राजकारण, राष्ट्रपती, पंतप्रधान, कलेक्टर असे एकही क्षेत्र नाही जिथे महिला नाहीत. या सगळ्याचे श्रेय जाते ते म्हणजे फक्त आणि फक्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना. अशा या महान व्यक्तिमत्वास अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रांना पाठवा, मैत्रिणींना पाठवा. धन्यवाद.